अथातो रोगानुत्पादनी अध्यायं व्याख्यास्यामः इति रसाम्रात्र्यादयो महर्षयः वेगानधारयेत्वात् विमुद्र शवचक्षुषां निद्रापासश्वास सुमाशु छर्दिवेत। या वेगाचे धारण केल्यास पुढील प्रमाणे लक्षणे आढळतात. अधोवातस्य रोदेन गुणोदाहतरुक्रम वातमूत्र शकृत्संग दुष्ट अग्नी वधरुद्गता. अधोवात या वेगाचे धारण केल्यास गुल्म उदावर्त रुजा थकावट वातमूत्र पोलिश यांचे निर्हरण योग्य न होणे, दृष्टी व अग्नी यांची क्षमता कमी होणे व हृदयरोग हे व्याधी निर्माण होतात. धारण केल्यास पुढील लक्षणे आढळतात. शकृत पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुज ऊर्ध्ववायू परिकर्तो हृदयसो तरोदन मुखेन वित्तवृत्तिश्च पूर्वोक्ता शामया सुता. मलवेगास धारण केल्यास पोटांमध्ये गोळे निर्माण होणे, उदावळ परिकर्ता शीरशूल मुखाद्वारे मलप्रवृत्ती होणे ही लक्षणे निर्माण. मूत्रवेगाचा अवरोध केल्याने पुढील लक्षणे निर्माण होतात. अंगभंगाक्ष्मरी बस्ती मेंढ्रवक्षण वेदना मूत्रस्सरोधात पूर्वेच प्रायो रोगात औषधम. मूत्रवेगाचा धारण केल्याने अंग फुटल्याप्रमाणे वेदना तसेच अश्मरी म्हणजेच मुतखडा व त्याचप्रमाणे बस्ती वक्षण व मेंढ्र या ठिकाणी शूल निर्माण होतो. उद्गार वेगाचे धारण केल्यास पुढील लक्षणे दिसतात. उद्गारस्यारुचे कंपो विबन्यो हृदयोरसो अद्मानकास हिद्मास हिद्माव तत्र भेषज. उद्गार म्हणजे ढेकण. या वेगाचे धारण केल्यास अरुची कंप हृदय छातीमध्ये चखडल्यासारखे वाटणे, अद्मान हिद्म म्हणजे उचकी निर्माण होतात. यावेळी हिक्कारप्रमाणे चिकित्सा करतात. शवत्वेगाचे धारण केल्यास पुढील प्रमाणे लक्षणे दिसून येतात. शिरोतीले लोकल्य मन्यास्तंभार्थितं शिरशूल मन्यास्तंभ अर्धी किंवा इंद्रिय स्वविषय ग्रहण करण्याचे सामर्थ्य कमी होते. याची चिकित्सा आपण पुढील प्रमाणे करू शकतो. तीक्ष्ण धूमांजन खाना नावनादविलोकने तीक्ष्ण धूम अंजन आणि गंधग्रहण आणि सूर्याकडे बघणे याप्रमाणे आपण लक्षात येतो. तृष्णावेगाचे धारण केल्यास पुढील लक्षणे दिसून येतात. शोषांग साधवादिर्य समोह भ्रमरुत्कता तृष्णाया निग्रहा तत्र शीत सर्व विदीर्घित शोष अंगगळून जाणे बाधिर्य समूह भ्रम आणि हृदयरोग निर्माण होतात. निद्रावेगाचे धारण केल्यास पुढील लक्षणे आढळतात. निद्राया मोह मूर्धाक्षी गौरवाल्यस्य चुंबिका अंगमर्दष्ट तत्रेष्ट स्वप्न संवाहनानिच. निद्रेचे धारण केल्यास मोह डोके व डोळे जड होणे आलस्य जांभया ही लक्षणे. श्वास या वेगाचे धारण केल्यास पुढील लक्षणे आढळतात. गुल्मरुद्रोग समोह श्रमश्वास द्विधारिता हितम मिश्रवनं तत्र वातमस्य क्रियाक्रम. श्रमश्वास या वेगाचे धारण केल्यास गुल्म हृदरोग समूह निर्माण होतात. यावेळी शारीरिक बल थांबवणे हितकार ठरते. यावेळी वातावरण चिकित्सा करा. जुंबावेग आढळल्यास पुढील प्रमाणे लक्षणे दिसतात. जुंबायाक्षम हृदरोग सर्वश्चानील जिद्वेदी. जांभई आढळल्यास शिंक आढळल्यामुळे होणारी लक्षणे दिसतात. यावर वातावरण अश्रुवेगाचे धारण केल्यास पुढील लक्षणे आढळून येतात. पीनसास शिरहृदृंग मन्यास्तंभारू चिरभ्रमा सगुल्म बाष्पत संग्रह स्वप्न मध्यम प्रियंकता. अश्रुवेग आढळल्याने गुल्म पीनस डोळे शीर व हृदय प्रदेशी वेदना होतात. मन्यास्तंभ अरुची व भ्रम निर्माण. छर्दीवेगाचे धारण केल्यास पुढील लक्षणे दिसून येतात. विसर्प कोट कुष्ठाक्षी कंडू पांडवामय ज्वर सकाश श्वास उल्हास व्यंग शिवतुवन. छर्दीचे धारण केल्यास विसर्प कोट कुष्ठ अक्षिरोग पांडू ज्वर श्वास कास उल्हास व्यंग शवतू ही लक्षणे किंवा व्याधी निर्माण. शुक्रवेगाचा अवरोध केल्यामुळे पुढील लक्षणे निर्माण होतात. शुक्रार्धस्त्रवणभूय वेदना शवतू ज्वरा हृद्वता मूत्रसंगांग भंग वृद्धक्षुषंडता. शुक्रवेगाचा अवरोध केल्यामुळे शुक्राचा स्त्राव होणे, जननेंद्रियांमध्ये वेदना निर्माण होणे, तिथे शोक येणे, त्याचप्रमाणे हृदयामध्ये वेदना निर्माण होणे, ज्वर वृद्धी इत्यादी. धारण केल्यास पुढील लक्षणे दिसून येतात. अंगभंगारुची ग्लानी कार्शशूल भ्रमक्षुध तत्र योजन लघुस्नेता उष्णमलपंच भोजन. क्षुधावेगाचे धारण केल्यास अंग मोडून येणे, अरुची ग्लानी कृशता कोष्ठात शूल व भ्रम निर्माण होतात. त्यामध्ये लघु स्निग्ध अल्प व उष्ण अन्न सेवन करण्यास द्यावे. कासवेगाचे धारण केल्यास पुढील लक्षणे दिसून येतात. कासस्य रोधा तद्वृत्ती श्वासारुची हृदामया शोषोहिद्माच कार्योद्र कासहा सुतराम विधी. कासवेगाचे धारण केल्यास अधिक वेगाने खोकला येतो आणि श्वास अरुची हृदरोग शोष आणि उचकी निर्माण होतात. यामध्ये संपूर्णपणे कासवेगाची चिकित्सा करावी.